नमस्कार. रोजच्या भाज्या बनवताना भाजी चविष्ट व्हावी म्हणून आपण बरेच मसाले वापरतो. काळा मसाला, कांदा लसूण मसाला, गरम मसाला. पण सोबतच जर का 1 चमचा धने जिरे पूड तुम्ही वापरली तर भाजीची चव दुपटीने वाढते. बरेच जण विकतची धना पावडर भाजीसाठी वापरतात, पण त्यामध्ये खूप जास्त भेसळ असते. त्यामुळे भाजीला अजिबात चव व स्वाद येत नाही. म्हणूनच आज आपण घरच्या घरी धने जिरे पूड बनवणार आहोत. तयार केलेली धने जिरे पूड 2 ते 3 महिने आरामात टिकते. तर आता त्यासाठी इथं मी 250 ग्राम इतके इंदोरी धने घेतलेले आहेत. स्वच्छ चाळून निवडून घ्यायचे आहेत. धने जिरे पूड बनवताना प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. 250 ग्राम इतके धने आहेत, त्यासाठी आपल्याला 50 ग्राम इतके जिरे घ्यायचे आहेत. तर जिऱ्याचा फ्लेवर खूप स्ट्राँग असतो. यासाठी जिऱ्याचं प्रमाण सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच 250 ग्राम धन्यासाठी 50 ग्राम जिरे हे अतिशय अचूक व योग्य प्रमाण आहे. तर हे जिरे सुद्धा आपल्याला स्वच्छ चाळून निवडून घ्यायचे आहेत. आता सगळ्यात अगोदर आपण हे जिरे भाजून घेणार आहोत. त्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे व हे जिरे आपल्याला सतत हलवत 1.5 ते 2 मिनिटांसाठी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. जिरे भाजून झाले, काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये गॅसची फ्लेम बारीक ठेवून हे धने आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर धने जिरे पूड बनवताना तुम्हाला इंदोरी धनेच वापरायचे आहेत. याने भाजीला खूप छान असा स्वाद येतो. धने जर का मोठ्या गॅसवरती तुम्ही भाजले तर करपले जातील व मिक्सरला पटकन असे बारीक होणार नाही आणि सोबतच धने जिरे पूडला करपट असा स्वाद येईल. बारीक गॅसवरती भाजल्यामुळे होतं काय, छान असे खरपूस आतपर्यंत धने भाजले जातात आणि सोबतच याला लवकर कीड लागत नाही. जास्त काळ धने जिरे पूड टिकून राहते. तर आता इथे पहा, धन्यांचा कलर सुद्धा बदललेला आहे. सुरुवातीला हिरवट होता, आता छान असा तांबूस झालेला आहे. आता हे आपल्याला एका ताटामध्ये किंवा बाउलमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे व नंतरच आपल्याला हे मिक्सरला बारीक असं करून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर आपण जिरं बारीक करून घेणार आहोत. जिरं सुद्धा भाजून मी थंड करून घेतलेलं आहे. जिरं भाजत असताना सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, हे अजिबात करपू द्यायचं नाही. बरेच जण धने जिरे पूड बनवताना किंवा धना पावडर बनवताना गरम मसाला वापरतात, तमालपत्र वापरतात. पण असं न करता फक्त धने आणि जिरेच तुम्हाला वापरायचे आहेत. कारण आपण ही धना जिरा पूड किंवा धना पावडर भज्यांसाठी वापरतो, थालीपीठासाठी वापरतो. अजून बऱ्याच भाज्या आहेत त्यासाठी वापरतो. तर त्याचा स्वाद येऊ नये यासाठी फक्त आपल्याला धने आणि जिरे पूडच वापरायचे आहे. कारण ही ऑलराउंडर आहे. बऱ्याच पदार्थांमध्ये आपल्याला पटकन टाकता येते. तर आता सगळ्यात अगोदर जिरं चांगलं बारीक करून मी चाळून घेतलेलं आहे. चाळून घेणं महत्त्वाचं आहे. तर आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला धने बारीक करून घ्यायचं आहे. धने वाटत असताना चांगले बारीक असे शक्य होईल तितके फिरवून घ्यायचे आहेत. याने काय होतं, भाजीला सुद्धा खूप छान असा दाटसरपणा येतो. धने बारीक करत असताना बरेच जण यामध्ये हळद घालतात, कारण याचा रंग हिरवा यावा. तर असं न करता फक्त धने आणि जिरेच आपल्याला या रेसिपीमध्ये वापरायचे आहेत. तर आता इथे पहा, शक्य होईल तितके हे धने मी बारीक करून घेतलेले आहेत. हे बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळत असताना बारीक होलची चाळणी तुम्हाला घ्यायची आहे. मोठ्या होलची चाळणी घ्यायची नाही. नाहीतर याच्या काड्या खूप जास्त चाळणीमधनं खाली येतात व भाजीमध्ये व्यवस्थित दिसत नाही. यासाठी चाळताना बारीक होलचीच तुम्हाला चाळणी घ्यायची आहे. चाळून झाल्यानंतर वरचा जो चाळ राहतो तो आपल्याला परतच्या बॅचमध्येच वाटून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने सगळी धना पावडर मी तयार करून घेणार आहे. धना पावडर तयार करून, धने जिरे पूड तयार करून घेतल्यानंतर आता ही आपल्याला हाताने व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. राहिलेला चाळा आहे तो तुम्ही भज्यामध्ये किंवा एखाद्या सुक्या भाजीच्या वाटणामध्ये, पातळ भाजीच्या वाटणामध्ये वापरू शकता. तर जिरे आपण सेपरेट वाटून घेतलेले होते. यासाठी हे आपल्याला हाताने चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झालेली धना पावडर तुम्ही स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. तुम्हाला एक महत्त्वाची टिप इथं मी सांगते. बऱ्याचदा प्लास्टिकची बरणी सगळ्यांकडे उपलब्ध असते, काचेची नसते. प्लास्टिकच्या बरणीमध्ये जर का धने जिरे पूड तुम्ही ठेवणार असाल तर त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा हिंगाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे. याने काय होतं, या धने जिरे पूडला अजिबात अळी-जाळी लागत नाही. ही खूप महत्त्वाची टिप आहे.
आणि काचेच्या बरणीमध्ये ठेवताना सुद्धा तुम्ही हिंगाचा खडा ठेवला तरी सुद्धा चालेल. तर तयार झाली आपली मस्त 2 ते 3 महिने आरामात टिकणारे धने जिरे पूड. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास रेसिपीला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.